नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे टिपक्यांची रांगोळी. हो, टिपक्यांची रांगोळी ही महाराष्ट्रामध्ये फारच प्रसिद्ध आहे. ती भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे. अगदीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रांगोळी ही शुभ आणि सकारात्मक ऊर्जा आणते. चला तर मग सुरू करूया टिपक्यांची रांगोळी. इथे मी 3 सेंटीमीटरवर 7 टिपके काढून घेतले. त्याची वरची लाईन त्याच्या खालोखाल नाही घेतली आहे, तर 3 सेंटीमीटरचा मध्यभाग घेतला आहे, म्हणजेच 1.5, आणि त्यावर टिपके स्टार्ट करून 7 न काढता 6 टिपके काढले आहेत. म्हणजे 7, 6, 5, 4 अशी टिपके काढून घेतले आहेत. आत्तापर्यंत मी कधीच अशी रांगोळी ट्राय केली नव्हती आणि ही माझ्यासाठी चॅलेंजिंग टास्क होतं. कारण रांगोळी म्हटली, टिपके म्हटले तर ते खालोखाल असतात, एकामागोमाग एक असतात. पण इथे रांगोळी टिपक्यांचीच रचना वेगळी होती आणि जॉईन केल्यानंतर मला इतकी सुंदर डिझाईन मिळाली. आता ही डिझाईन बघितल्या ठरवलं की रेडीमेड रांगोळीसाठी ही आपण नक्कीच ट्राय करू शकतो. चला तर मग सुरू करूया. A4 OHP शीट घेतली, ती यावर ठेवली, सेलोटेपने त्याला फिक्स करून घेतलं आणि स्केलने मार्क करून घेतलं. परमनंट मार्करचा इथे तुम्ही वापर करू शकता. एकदा OHP शीट उचलून बघा की तुम्ही सगळे लाईन्स ट्रेस केले आहेत की नाही. आणि इथे आहे आपली ट्रेस केलेली डिझाईन. पहिला लेअर मी जांभळ्या कलरचा मारून घेतला होता, म्हणजेच रांगोळी टाकून घेतली होती. आता मी तुम्हाला दाखवते की मी मोरपंखी कलर कसा टाकला आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासाठी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण रेडीमेड रांगोळीच्या या कलाविश्वामध्ये आजकाल बरंच कॉम्पिटिशन आहे. पण हे तुम्ही घरच्या घरी अगदी 30 ते 40 रुपयामध्ये बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते वारंवार वापरू शकता. आता प्रोसिजर. ट्रेस केल्यानंतर आपण आपल्या OHP शीटवर मिश्रण लावणार आहोत. हे जे मिश्रण तुम्ही पाहत आहात ते आहे 50% ऑफ पाणी आणि 50% ऑफ फेविकॉल. फॅब्रिक ग्लूचाही वापर तुम्ही इथे करू शकता. लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर रांगोळी टाकून घ्यायची आहे. फिलरच्या साहाय्याने टाका, हाताने टाका, काहीही वेगळा असा फरक येत नाही. फक्त फिलरने काम पटकन होतं. इथे मी जांभळा आणि मोरपंखी अशा 2 कलरचा वापर केला आहे आणि शेवटची एक डिझाईन राहिली आहे, ती म्हणजे स्क्वेअर राहिला आहे. त्यात मी लाईट ग्रीन वापरणार आहे, हिरवा कलरचा वापर करणार आहे. रांगोळी म्हटली ना मैत्रिणींनो, तर एक वेगळंच कलाविश्व आहे आणि या वेगळ्या कलाविश्वामध्ये तुम्ही जितकी क्रिएटिव्हिटी दाखवाल तितकी कमीच आहे. आपल्या आधीची पिढी रांगोळी ही बऱ्याच ठिकाणी ते लोक आपल्या पूर्ण घरामध्ये काढत असायचे. अंगणात, दारात, परसावनात, अगदी ताटासमोर, जेवताना, देवघरापुढे, देवाच्या उंबरठ्यावर आणि देवाच्या स्थान जिथे असेल त्या ठिकाणीही ते रांगोळी काढून सजवायचे. म्हणजे ही कल्पनाच वेगळी आहे आणि ह्या कल्पनासाठी आपण त्यामध्ये मॉडिफिकेशन करून काही आधुनिक पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकतो, रांगोळी काढू शकतो. ज्यांना खाली बसून तासनतास रांगोळी काढणं जमत नाही, माझ्यासारख्या स्त्रिया ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बिझी आहेत, शेड्यूल पॅक आहे, त्यांच्यासाठी आणि ह्या अशा लोकांसाठीही ज्यांना दररोज रांगोळी आवडते, ह्या सगळ्यांसाठी ना आवर्जून तुम्ही ही कला शिकली पाहिजे. आणि एकदा एखादी डिझाईन बघून ती वारंवार वापरण्याची जी मजा आहे ना मैत्रिणींनो, ती खूप छान आहे. इथे मी पहिला लेअर मारून झाल्यानंतर दुसऱ्या लेअरसाठी त्याला 20 ते 25 मिनटं सुकवून दिलं आणि दुसऱ्या लेअरचा मिश्रण मारताना अगदी हळूवारपणे
आपल्याला पहिला लेअर घासून काढायचा नाही आहे. अगदी हळूहळू तुम्ही त्यावर आपलं मिश्रण लावा, रांगोळी टाका. अगदी सेम प्रोसिजर तुम्हाला परत रिपीट करायची आहे आणि त्याच्यावर हलकंसं पेपरने दाब देऊन उरलेली रांगोळी झटकून काढायची आहे. हे तुम्ही पहिल्या लेअरलाही करायचं आहे. रांगोळी चिटकवणं हा एकमेव उद्देश या रांगोळीचा आहे आणि या रांगोळीला अगदी मॅटसारखं वापरणं सारखं. आणि नंतर पहा, जेव्हा दुसरा लेअर सुकून जाईल, अगदी व्यवस्थितरित्या त्याला सुकून ठेवा. बघा, कोणतीही कला शिकताना पेशन्स आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे स्टेप्स. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही ट्युटोरियल फॉलो केलं, तुम्हालाही सेम टू सेम रिझल्ट मिळणार आहे. तर वाट कशाला बघता मैत्रिणींनो, रांगोळी घ्या, OHP शीट घ्या आणि ग्लू घ्या. सुरू करा तुमची स्वतःची रांगोळी, जी तुम्ही एकदा बनवाल आणि वारंवार वापरता येईल. म्हणजे तुम्ही एकदा बनवा आणि सतत त्याला वापरत राहा. रोज नका वापरू, पण वेगवेगळ्या उत्सवाला, वेगवेगळ्या दिवशी त्याला नक्कीच वापरता तुम्हाला येणार आहे. आता ही रांगोळी स्टोअर कशी करायची? आपल्याकडे भरपूर असे शीट असतात. आता इथे पहा, मी हे सांगेलच, पण इथे पहा, ही रांगोळी पूर्णपणे 2 लेअर मारून झाल्यानंतर सुकलेली आहे. आणि आता ही लास्ट स्टेप. मी रांगोळी काढल्यानंतर बॉर्डर परत त्याच्यावर हायलाईट करत असायचे. लहानपणी मला अजूनही आठवतं आहे की पूर्वी टिपके जॉईन केले व्हाईट कलरने, व्हाईट रंगाने, रांगोळीने, की त्यामध्ये कलर फिल करत असताना रांगोळी परत, व्हाईट रांगोळी परत थोड्या कलरची होऊन जायची आणि म्हणून मी काय करायचे, परत त्यावर बॉर्डर चढवायचे व्हाईट रांगोळीने. आणि मग नंतर मला खूप मस्त वाटायचं, कारण बॉर्डरने ती प्रत्येक शेप, कलर हायलाईट व्हायचे. इथेही मी तेच करते. व्हाईट ॲक्रेलिक कलरने त्याला बॉर्डर करून घेतली आणि तीही सुकवायला ठेवली. सुकून झाल्यानंतर त्याला अगदी बॉर्डर टू बॉर्डर आपल्याला व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. आता ही रांगोळी स्टोअर कशी करायची? तुम्ही प्लास्टिकचं रॅप घ्या किंवा कोणत्याही साडीचं कवर तुम्ही घेऊ शकता. आजकाल बऱ्याच गोष्टीला प्लास्टिक शीटचे कवर येतात. ते कवर आपण नेहमीच जपून ठेवत असतो. त्या कवरमध्ये तुम्ही ही डिझाईन जपून ठेवा. अगदी ते नाही जमलं तर न्यूजपेपरमध्ये वापरून झाल्यानंतर झटकून घ्या. काही डस्ट असेल, काही दुसऱ्या काही गोष्टी त्यावर आल्या असतील तर त्या निघून जातील आणि तशीच न्यूजपेपरमध्ये व्यवस्थितरित्या फोल्ड करून, म्हणजे न्यूजपेपर त्यावर फोल्ड करून तुम्ही साडीच्या बॉक्समध्ये, आपल्या एखाद्या कार्टनमध्ये, आपल्याकडे बरेच पार्सल येत असतात. आजकाल ऑनलाईन शॉपिंग हर घरामध्ये होत असते, प्रत्येक घरामध्ये होत असते. त्यामुळे बॉक्सेसची कमी मला वाटत नाही असेल, म्हणून कोणता ना कोणता बॉक्स असेल ज्याच्यामध्ये आपण आपल्या गोष्टी ठेवत असतो. त्यामध्ये तुम्ही ही रांगोळी जपून ठेवा आणि वारंवार वापरा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? टिपक्यांच्या रांगोळीची ही डिझाईन कशी वाटली? आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आता पूर्ण अंधार केल्यानंतर ही काहीशी अशी दिसते आणि उजेडामध्ये ही अशी दिसते. भेटूया अशाच भन्नाट आणि वेगवेगळ्या आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवत जा, कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेचे पाहिजे. धन्यवाद.